SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूब वृत्तवाहिनीवर आपले स्वागत. मनोबलदायक पुस्तक शून्य बघितलेला माणूस, समीक्षण भाग 3, रिव्ह्यू पार्ट 3. शून्य बघितलेला माणूस, डॉक्टर तुषार प्रीती देशमुख. शब्दांकन जयश्री देसाई. प्रकाशक आनंद लिमये, इंकिंग इनोव्हेशन्स. मोबाईल क्रमांक 9372807513. मूल्य रुपये 320. पृष्ठसंख्या 146. शून्य बघितलेला माणूस. ज्याने वारंवार शून्य बघितलं आहे, ज्याने वारंवार नियतीचा मार खाल्ला आहे, ज्याने अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न करून बघितले आहेत. अगदी थोडक्यात सांगायचं तर कुणाच्याही वाट्याला येऊ नये असं आयुष्य ज्याच्या वाट्याला आलं आहे, तो प्रख्यात शेफ डॉक्टर तुषार प्रीती देशमुख याची ही लोकविलक्षण कहाणी. यात भावनांचे सगळे पदर दिसतात. निरपेक्ष प्रेमाचा साक्षात्कारही दिसतो आणि नियतीने वारंवार आघात करूनही केवळ स्वतः उभं राहण्याचीच नव्हे तर असंख्यांना उभं करायची जिद्दही दिसते. प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवं असं हे पुस्तक शून्य बघितलेला माणूस. वाहनांच्या मार्गावर ज्याप्रमाणे अनेक वळणे आणि अनेक चढउतार असतात, तसे मानवी आयुष्यात सुद्धा अनेक वळणे आणि चढउतार असतात. त्याचा विदारक अनुभव तुषार आणि त्यांचा कॉलेजातील व व्यवसायातील पार्टनर योगेश म्हात्रे ह्या दोघांनाही आला. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हे भगवद्गीतेमधील अंतिम प्रेरणादायक सत्यवचन आहे. जिथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहे, परमसत्ताधारक परमेश्वर, आणि धनुर्धर अर्जुन पूर्णपणे परमसत्ताधारक परमेश्वराला समर्पित आहे, तिथेच श्री, समृद्धी, विजय, नावलौकिक प्रसिद्धी, विभूती, असामान्य शक्ती आणि असामान्य नीती, सद्विचार, सदाचार आहे. शून्य बघितलेला माणूस ह्या अत्यंत मनोवेधक, मनोमंथनकारक पुस्तकात रामायणातील व्यक्तिरेखा कैकेयी प्रमाणे संपूर्णपणे स्वार्थाने भरलेली व्यक्तिरेखा आहे आणि महाभारतातील श्रीकृष्णाची जन्मदात्री देवकी माता आणि पालनपोषण करती यशोदा माता प्रमाणे दोन मातृस्वरूप व्यक्तिरेखासुद्धा आहेत आणि
योगेश्वर कृष्णाप्रमाणे योगेश म्हात्रे आणि अर्जुनाप्रमाणे आप्तस्वकीयांच्या भावविश्वात राहून सातत्याने द्विधा मनस्थिती संघर्षमय परिस्थितीशी सामना करणारा तुषार नामक अर्जुनसुद्धा आहे. शून्य बघितलेला माणूस ह्या मनोवेधक मनोमंथनकारक पुस्तकात प्रकरण 9 मध्ये तुषार हे सेलिब्रिटी शेप होऊन आईची स्वप्नपूर्ती करतात ते सविस्तर शब्दांकित झाले आहे. शून्य बघितलेला माणूस ह्या मनोवेधक मनोमंथनकारक पुस्तकात प्रकरण 10 त्याचे शीर्षक आहे लढा देशद्रोह्यांविरुद्धचा. 2012-2013 ही 2 वर्षे माऊली प्रीती हिच्या मरणोत्तर स्वप्नपूर्तीची आणि तुषार यांच्या साहसी निर्भयतेची मनोवेधक वास्तव कहाणीची आहेत. तमाम प्रसारमाध्यमे ढवळून प्रसिद्धी झोतात शौर्याने लढा देणारे तुषार माऊली प्रीती हिच्या भयानक मृत्यूचा बदला कसा घेतात त्याचे शब्दचित्रण ह्या पुस्तकात आहे. शून्य बघितलेला माणूस ह्या मनोवेधक पुस्तकाचे प्रकरण 11 त्याचे शीर्षक आहे राजकारण प्रवेश. सांस्कृतिक आणि राजकीय दृष्टीने जडणघडण करणारे कीर्ती कॉलेजमध्ये तुषार यांना मिळालेला प्रवेश समाजकारण आणि राजकारण यांच्याशी प्रचंड आवड आणि त्यातून अनेक पक्षातील पदाधिकारी आणि नेते यांच्याशी आलेले स्नेहसंबंध यामुळे तुषार यांचा राजकीय आलेख उंचावत राहिला. माऊली प्रीती यांचे बॉम्बस्फोटातील दुर्दैवी निधन, देशद्रोह्यांविरुद्धचा निकराचा लढा, अनेक प्रसारमाध्यमांनी दिलेली मोलाची साथ यामुळे प्रकाशझोतात आलेले तुषार यांना भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश आणि माहीम विधानसभा मतदारसंघात उपाध्यक्षपद मिळते. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सहित अनेक उच्चपदस्थ राजकीय व्यक्तींशी तुषार यांचे घनिष्ठ संबंध जुळतात. हे सर्व ह्या प्रकरण 11 मध्ये वाचायला मिळते. आर्थिक अडचणींचा झंझावात आणि स्लिप डिस्कच्या यातना अशा चक्रव्यूहात अडकलेला तुषार कशाप्रकारे बाहेर पडून पुन्हा समर्थपणे उभा राहतो त्याची वास्तव कथा प्रकरण 12 मध्ये आहे. जागतिक स्तरावरील उच्चपदस्थ व्यक्तींसह सामान्य व्यक्तींना सुद्धा ज्याने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या झपाटले त्या आंतरराष्ट्रीय भयव्यवस्थापित रोगाचे नाव कोरोना. इंटरनॅशनल फिअर बेस्ड डिसीज कोरोना. शून्य बघितलेला माणूस ह्या मनोवेधक पुस्तकात प्रकरण 13 याचे शीर्षक आहे करोनातले हाल आणि पुनर्जन्म. कोरोना काळातील माणसातील
मानवता संपवणारी दरी आणि दुरी, त्याचप्रमाणे मानवता जपणारे मानवसेवक यांचे विदारक शब्दचित्रण ह्या प्रकरणात आहे. आणि मानवतेची सेवा करता करता स्वतः कोरोनाग्रस्त झालेले तुषार यांची आर्थिक, वैद्यकीय, व्यावसायिक फरफट आणि पुन्हा आयुष्याला सकारात्मकतेने उभारी देणे हे प्रसंग ह्या प्रकरणात आहेत.